धर्मसंस्थापना म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांच्या रामराज्यासारखी राष्ट्ररचना होय. असे राष्ट्र स्थापित करण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्तेत आलेले हिंदुत्वनिष्ठ भाजप सरकार मात्र आधीच बहुमतात असून देखील राष्ट्रवादी पक्षासारख्या अधर्मीय लोकांना चक्क सत्तेत स्थान देत आहे. कसे ते पाहूयात. बटेंगे तो कटेंगे या हिंदू एकत्रीकरणाच्या नाऱ्याला विरोध करणारे अधर्मी अजित पवार या सरकारचे उपमुख्यमंत्री आहेत. मैंने आपको बताया कि हमें ये कटेंगे बटेंगे पसंद नहीं. तर सतत हिंदूंचे सण, देवी देवता, संत व गुरुवर्य भिडे गुरुजींसारख्या हिंदुत्वनिष्ठांना मार्ग दाखवणाऱ्या महापुरुषांवर अश्लाघ्य शब्दात टीका करणारे अधर्मी अमोल मिटकरी हे मित्र असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते. आणि भिडेसारखी प्रवृत्ती या महाराष्ट्रात फैलणार नाही याची काळजी आपल्या सरकारने घेतली पाहिजे. आणि आता तर हद्दच पार केली आहे. कारण या देशाचे भविष्य ठरवणाऱ्या तरुणांना ज्या विद्यालयांमध्ये ज्ञान प्रदान केले जाते त्याच विद्यालयांमध्ये ज्ञानाची देवता असणाऱ्या श्री सरस्वती मातेची पूजा करू नका असे म्हणणाऱ्या व सतत हिंदू धर्मावरही टीका करणाऱ्या अधर्मी छगन भुजबळांनाच मंत्रिपद देऊन सत्तेसाठी पुन्हा एकदा धर्मतत्वांशी तडजोड केली आहे. शाळांमध्ये जे आहे ह्या सरस्वतींच्या पूजेची काय म्हणणं, सगळीकडे सरस्वतीची पूजा, सरस्वती कुठून आल्या, किती शाळा त्यांनी काढल्या. महाभारत युद्धात धर्मसंस्थापना झाली ती अधर्मीयांचा धर्मीयांनी नाश करूनच, त्यांना सोबत घेऊन नव्हे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवरायांनी देवी देवतांची विटंबना करणाऱ्या अफजल्याचा कोतडा बाहेर काढला. मग छत्रपती श्री शिवरायांना आदर्श मानणारे महाराष्ट्रातील भाजप सरकार प्रभू श्रीरामचंद्रांना अपेक्षित अशी राष्ट्ररचना कशी करणार आहे असा प्रश्न पदप्रतिष्ठेची अपेक्षा नसणाऱ्या निरपेक्ष हिंदुत्वनिष्ठांना पडलेला आहे.